नमस्कार महाराष्ट्रातल्या भावी अधिकारी विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, प्लीज वेलकम. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या आजच्या या सफलता ओके मेन बॅच यामध्ये 2025 या मेन बॅचमध्ये सगळ्या विद्यार्थी मित्रांचं मनपूर्वक स्वागत. तर विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला जो टॉपिक आहे त्या टॉपिकमध्ये तुमचं जे टेस्ट झालेलं आहे टेस्ट आहे की नाही, या राज्यसेवा मेन बॅच 2025 मध्ये तुमची परीक्षा फारच जवळ येऊन ठेपलेली आहे आणि तुम्ही टेस्ट वगैरे देताय, तुमच्या टेस्टच्या प्रॅक्टिस होत आहे. तर या टेस्ट वगैरे या टेस्टचं डिस्कशन करण्यासाठी आपण आलेला संतोष. नमस्कार, गुड आफ्टरनून, प्लीज वेलकम. ओके, प्लीज वेलकम, गुड आफ्टरनून. भरपूर दिवसांतर भेट झाली आपली. सॉरी, भरपूर दिवसांतर भेट झाली आपली. आणि नाही का, या MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा मेन बॅच 2025 मध्ये आज आपलं लेक्चर नंबर 1 टेस्ट डिस्कशन. ओके, टेस्ट डिस्कशन आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे टेस्ट डिस्कशन आहे या टेस्ट डिस्कशन मध्ये आपल्याला नेमकं आपल्याला काय म्हणजे डिस्कस करायचं आहे. तर तुमचा जो पेपर झाला, जो पेपर तुम्ही अटेम्प्ट केला असेल, सेकंड पेपर झाला तुमचा, त्या सेकंड पेपरमध्ये क्वेश्चन जे होते त्या क्वेश्चनचा आन्सर, एक मॉडेल आन्सर कसा आला पाहिजे असतं ते आपल्याला डिस्कस करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, नमस्कार. ओके, शेख सबाहत, संतोष चौधरी, नमस्कार. ओके, नमस्कार. तर तुम्ही जी टेस्ट दिली त्या टेस्टवर आपल्याला डिस्कशन करायचं आहे. आय होप तुम्हाला टेस्ट राईट डाऊन करताना, आन्सर वगैरे राईट करताना अडचण येत नसेल, किंवा आन्सर रायटिंग करताना तुम्हाला जी आन्सर रायटिंगची स्किल आहे ती तुम्ही आता ग्रॅप केली असेल, कारण तुमची परीक्षा फार जवळ आहे. तुमचा रिझल्ट केव्हाही लागू शकतो पूर्व परीक्षेचा. आणि आय थिंक आजची 9 तारीख आहे. या 2-3 दिवसात किंवा मे बी उद्या शनिवार आहे आणि उद्या सॅटर्डेला रिझल्ट येऊ शकतो राज्यसेवेचा. उद्या सॅटर्डेला राज्यसेवेचा रिझल्ट येऊ शकतो. आणि अशा याच्यात नका तुम्ही तुमची परीक्षा वगैरे, तुमची नका परीक्षा जी येईल परीक्षा, आणि या परीक्षेनुसार नका तुम्हाला ते आन्सर रायटिंग वगैरे करणं सोपी गेलं पाहिजे. आन्सर रायटिंग वगैरे करणं सोपी गेलं पाहिजे. त्यासाठी नका तुम्हाला म्हणजे आन्सर रायटिंगची तुम्हाला ही पद्धत आली असेल असा विचार करतो आपण. तर आज नका आपण तुमचा सफलतामध्ये MPSC राज्यसेवा 2025चा सब्जेक्ट आहे IR. ओके, सब्जेक्ट आहे IR मध्ये. ओके, IR द सब्जेक्ट इज इंटरनॅशनल रिलेशन. आणि इंटरनॅशनल रिलेशन मध्ये आपण नका जो क्वेश्चन बघणार आहोत, तो सर्वात पहिला क्वेश्चन होता, नेबरहुड फर्स्ट पॉलिसी. दक्षिण आशियामध्ये भारताचे स्थान मजबूत झाले आहे, परंतु आव्हाने कायम आहेत. योग्य उदाहरणासह या धोरणाच्या परिणामकारकतेवर चर्चा करा. 150 शब्द, 10 गुणाचा तुम्हाला प्रश्न विचारला होता. 10 गुणाचा तुम्हाला प्रश्न विचारण्यात आला होता. याच्यामध्ये नेबरहुड फर्स्ट धोरण. ओके, नेबरहुड फर्स्ट धोरण जे आहे, नेबरहुड फर्स्ट धोरण. तर या नेबरहुड फर्स्ट धोरण मध्ये नेबरहुड फर्स्ट धोरणाची व्याख्या. ओके, सॉरी, नेबरहुड फर्स्ट धोरणामुळे दक्षिण आशिया, साऊथ एशियाबद्दल भारताचे स्थान मजबूत झाले आहे, आणि परंतु आव्हाने कायम आहे. योग्य उदाहरणासह या धोरणाचा परिणामकारकतेवर चर्चा करा. तर तुम्हाला इंट्रोडक्शन मध्ये, मुख्य भागामध्ये आणि निष्कर्षामध्ये काय लिहायचं होतं हे तुम्ही आता स्वतःहून चेक करून बघा. ओके, स्वतःहून चेक करून बघा तुम्ही जे आन्सर लिहिलं होतं. आणि तुम्हाला मार्क्स वगैरे, ओके, तुम्हाला मार्क्स वगैरे आले आहे की नाही माहीत नाही. तुम्हाला किती मार्क वगैरे आले आहे हे याची काही कल्पना नाही आहे. पण तुम्ही जो हा पेपर दिला होता, ओके, हा पेपर दिला होता तुम्ही, त्या पेपरमध्ये बघा, तुम्हाला हा जो प्रश्न विचारला होता, नेबरहुड फर्स्ट हा कीवर्ड होता याच्यामध्ये, नेबरहुड फर्स्ट. आणि त्यामुळे इंट्रोडक्शन मध्येच नेबरहुड फर्स्ट धोरणाची व्याख्या किंवा त्याबद्दल माहिती, आता नेबरहुड फर्स्ट धोरणाची व्याख्या देता येत नाही. ते एक धोरण आहे, धोरण पॉलिसी, त्याची व्याख्या नसते. परंतु जेव्हा आपण इंट्रोडक्शन मध्ये व्याख्या देऊ शकत नाही, तेव्हा आपण त्याच्याबद्दल एक शॉर्ट माहिती म्हणतो आपण. वी कॅन इझिली पुट अ शॉर्ट एक्सप्लेनेशन रिगार्डिंग द कीवर्ड. सो हिअर इज द कीवर्ड इज द नेबरहुड फर्स्ट पॉलिसी. दक्षिण आशिया, ज्यामध्ये एकूण 11 देश आहे सध्या, 11 देश, इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाईन्स, सिंगापूर, थायलंड, व्हिएतनाम, लाओस, कंबोडिया, आणि हे असे सगळे देश आहेत त्यामध्ये. परंतु याच्यामध्ये स्वतः बघा, याच्यामध्ये स्वतः पेपरमध्ये तुम्हाला 2 गोष्टी क्लिअर केलेल्या आहे. नेबरहुड पॉलिसीमुळे भारताचं स्थान जे आहे ते पूर्वीपेक्षा स्ट्रॉंग झालेलं आहे, तरी पण अजूनही भरपूरसे चॅलेंजेस बाकी आहे. तर ऑब्वियस आहे, इंट्रोडक्शन मध्ये नेबरहुड फर्स्ट पॉलिसी, आणि मेन बॉडी. ओके, मेन बॉडीमध्ये स्थान मजबूत कोणत्या कारणामुळे झाले, आणि आता अजूनही आपल्याला आव्हाने कोणकोणते आहे, हे 2 गोष्टी तुम्हाला मेन बॉडीमध्ये डिस्कस करायच्या आहे. सो परिचयामध्ये नेबरहुड फर्स्ट धोरणाची व्याख्या, आणि आव्हाने असूनही प्रादेशिक सहभाग मजबूत करण्यात त्याची भूमिका नमूद करा. एवढं न करण्यापेक्षा फक्त पहिला पाठ, नेबरहुड फर्स्ट धोरणाची व्याख्या करा. नेबरहुड फर्स्ट धोरणाची व्याख्या, तेवढी व्याख्या केली तरी तुमचं इंट्रोडक्शन मध्ये चांगले मार्क पडतात. मेन बॉडीमध्ये तुम्हाला 2 पॉईंट सांगितलेले आहे की या नेबरहुड पॉलिसीमुळे आपले स्थान मजबूत झालेले आहे, आणि त्याच्यामध्ये एवढं स्थान मजबूत होऊन सुद्धा अजूनही आपल्याला चॅलेंजेस बाकी आहे.
चॅलेंजेस. तर दोन्ही पॉईंट लिहायचे आपल्याला की व्हाय वी आर इन अ स्ट्रॉंग पोझिशन दॅन एव्हर बिफोर दॅन द प्रिव्हियस ओके दॅन द प्रिव्हियस टाइम म्हणतो ओके विथ ॲज कम्पेअर्ड टू द प्रिव्हियस ओके प्रिव्हियस डेकेड्स नाव इन दिस डेकेड वी आर इन अ स्ट्रॉंग पोझिशन स्टील देर आर सर्टन चॅलेंजेस अँड दॅट इज ओके दॅट इज कम्प्लिटली फॉर बॉडी. हे सगळं बॉडीमध्ये येईल, तुमचं सगळं मेन बॉडीमध्ये येईल, मेन बॉडीमध्ये. तर मुख्य भाग जो आहे, मुख्य भाग आपले स्थान मजबूत होण्यामागे मुख्य यश कोणकोणते, राजकारण, विकास, संपर्क, सुरक्षा आणि आपल्याला अजूनही प्रमुख मर्यादा आव्हान कोणती आहे. तर सर्वात मोठं आव्हान म्हणजे चीन, अस्थिरता आणि त्या अनेक देश जे आहे दक्षिण आशियामधले अनेक देश, या दक्षिण आशियामधल्या अनेक देशामध्ये भारताबद्दल असलेली भावना आणि त्यानंतर चीनकडे असलेली ओळख आणि चीनकडे असलेली ओढ आणि निष्कर्ष शेवटी आपल्याला पॉझिटिव्ह द्यायचा आहे, पॉझिटिव्ह. सर्वात पहिले मला सांगा, तुम्ही सगळ्यांनी हा पेपर अटेम्प्ट केला आहे का? तुम्ही हा पेपर अटेम्प्ट केला आहे का? म्हणजे क्लासमध्ये सध्या दोनच विद्यार्थी आहे, संतोष आणि शेख सबाद. तुम्ही दोघांनी हा पेपर अटेम्प्ट केला आहे का? अजून नाही? नो सर, फर्स्ट अटेम्प्ट केला आहे. अच्छा. तर तो ठीक आहे. आपण नका या पेपरवर जो पहिला अटेम्प्ट झालेला आहे, पहिला अटेम्प्ट. आणि नका आपण नका हा पहिला, आता सेकंड टेस्ट आहे की नाही, सेकंड टेस्ट याच्यावर नाही का मला ऍक्च्युली ओके मला असं वाटलं की तुमचा हा सेकंड पेपर झालेला आहे. यावर आपण डिस्कशन घेऊन घेऊया नंतर. नंतर तुम्ही नका मग याच्यामध्ये यावर नका आपण नका हे घेऊन घेऊया टेस्ट. आणि त्यानंतर नका आपण पुढच्या टेस्टला नका आपण पहिला पेपर डिस्कस करून घेऊया आपण पहिला पेपर. आय थॉट की दिस इज युअर लेटेस्ट टेस्ट की पहिला तुम्ही फर्स्ट टेस्ट अटेम्प्ट केलेला आहे. पण ही सेकंड टेस्ट झाली आहे का? सेकंड टेस्ट झाली आहे का ही? म्हणजे तुम्ही अटेम्प्ट नाही केला पण सेकंड टेस्ट झाली आहे का? मग तुम्ही तुमच्या हिशोबाने टेस्ट देताय आहे का नाही? तुम्ही तुमच्या हिशोबाने टेस्ट देताय असं आहे ना. मला म्हणजे कन्फर्म करायचं की तुम्ही ही टेस्ट दिली किंवा तुम्हाला टेस्ट ही म्हणजे तुमचा वेळ काळ ती टेस्ट त्या टाइमला द्यावी लागते की कधी पण घेता येते, कधी पण देता येते? ओके. नाही, मला मला फक्त एवढं विचारायचं आहे की लाईव्ह झालेली आहे टेस्ट. ओके, ठीक आहे. आता मला सर्वात पहिले सांगा विद्यार्थी मित्रांनो, मग आता तुमच्यासाठी पण हा पेपर नवीन आहे, तर आपण याच्यात डिस्कस करताना मला सांगा, नेबरहुड फर्स्ट पॉलिसी हा जो कीवर्ड आहे, ही नका भारतामध्ये कोणत्या पंतप्रधानाच्या काळात सुरू करण्यात आलेली आहे? ठीक आहे. नेबरहुड फर्स्ट पॉलिसी, दिस फर्स्ट पॉलिसी ओके इन इंग्लिश ऑल्सो अवेलेबल द क्वेश्चन इज अवेलेबल इन इंग्लिश ऑल्सो. द नेबरहुड फर्स्ट पॉलिसी, तो माय क्वेश्चन इज दैट द नेबरहुड फर्स्ट पॉलिसी was devised this policy was devised under the regime of which prime minister? हा विद्यार्थी मित्रांनो, आहे की नाही? हे मला माझा पहिला क्वेश्चन सांगा, म्हणजे आपण त्यानंतर आपण याच्या डिस्कशनकडे वळूया. नेबरहुड फर्स्ट पॉलिसी ही पॉलिसी कोणत्या प्राईम मिनिस्टरच्या काळामध्ये तयार करण्यात आली? नेबरहुड पॉलिसी जी आहे ना, नेबरहुड पॉलिसी ही कोणत्या पंतप्रधानाच्या काळात तयार करण्यात आली होती? म्हणजे आपण जी प्रश्न किंवा टेस्ट अटेम्प्ट करतोय आणि तुम्ही राज्यसेवेची आता मुख्य परीक्षेला चालले, तुम्हाला 1-2 महिने फक्त 1-2 महिने उरलेले आहेत तुमच्याजवळ. 1-2 महिने आपल्याला फक्त ते जाणून घ्यायचं. आपल्याला जाणून घ्यायचं ते याच्यामध्ये 1-2 महिने उरलेले आहे. नेहरू आणि राजीव गांधी, शेख सबाद यांचं म्हणणं आहे नेहरू आणि राजीव गांधी. ओके. बाकी लोकांचं काय आन्सर वगैरे वेगळे आहे अजून, आहे की नाही? इज somebody have different types of any different type of answer. Sheikh Sabah has said PM Narendra Modi. Santosh Chaudhary said PM Narendra Modi.
And Divya, okay, Divya, you are okay. You are the one who has been left. Okay, so you are okay. Your answer. Okay, do you okay? Do you have any answer? Okay, do you have any answer apart from okay? Apart from these two, okay, apart from these two students. Okay, so let me answer. Okay, let me answer the question. तुमचे answer थोडे late येत आहे भरपूर. Let me answer the question. Neighborhood first policy was given by Prime Minister मनमोहन सिंग. Okay, Prime Minister मनमोहन सिंग यांच्या काळात ना काही नेबरहुड फर्स्ट पॉलिसी होती. नेबरहुड फर्स्ट पॉलिसी प्राईम मिनिस्टर मनमोहन सिंग. एकदम करेक्ट आहे दिव्या. ओके, सो मनमोहन सिंग. ओके, मनमोहन सिंग वॉज द प्राईम मिनिस्टर व्हेन नेबरहुड फर्स्ट पॉलिसी वॉज डिवाइज. आता याच्यामध्ये ओके, याच्यामध्ये बघा तुम्हाला आन्सर. ओके, आन्सर लिहिताना तुमचा जो रेडीमेड आन्सर तर आहे, हे रेडीमेड आन्सर जे तुम्हाला समजून सांगणार मी. परंतु माझी अशी इच्छा आहे की एक विद्यार्थी कसा असतो. ओके, विद्यार्थी आता तुमच्याऐवजी मी असतो पेपर लिहिणारा, आणि ऑब्विस आहे माझा पण 1-2 वर्षाचा अभ्यास झालेला आहे किंवा मला रिडिंगची खूप सवय आहे. इथे इंट्रोडक्शन. ओके, इथे इंट्रोडक्शन कसं लिहिण्यात आलेलं आहे बघा. इंट्रोडक्शन मराठी आणि इंग्रजी दोन्हीमध्ये इंट्रोडक्शन बघू आपण. मराठीमध्ये इंट्रोडक्शन काय दिलेलं आहे. 2014 पासून सक्रियपणे राबवण्यात येणारे भारताचे नेबरहुड फर्स्ट धोरण स्थिर आणि समृद्ध दक्षिण आशियाई शेजारी देश निर्माण करण्यासाठी राजकीय संपर्क, कनेक्टिव्हिटी, प्रादेशिक एकात्मता आणि सुरक्षा सहकार्यावर भर देते. आता इंट्रोडक्शन मध्ये एवढं सगळं लिहायची गरज पण नाही. आपल्याजवळ शब्दांची 150 शब्दांची लिमिट आहे, आणि इथे तुम्ही मॉडेल आन्सर बघितलं तर 150 शब्दापेक्षा जास्त आहे. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट 2014 पासून सक्रियपणे राबवण्यात येणारे. ओके, सक्रियपणे राबवण्यात येणारे. यामध्ये जर पेपर चेक करणारा एखादा व्यक्ती जो आयआरचा ओके आयआरचा एक्सपर्ट असतो त्याला ओके त्याला समजा हे आन्सर. ओके, त्याला समजा हे आन्सर नका बघायचे आहे. आपण जर नका गुगलवर सर्च केलं की नेबरहुड. ओके, नेबरहुड पॉलिसी वॉज स्टार्टेड. ओके, वॉज स्टार्टेड इन. ओके, इन विच इयर नेबरहुड पॉलिसी वॉज स्टार्टेड इन विच इयर. तर यात तुम्हाला आन्सर दिसेल बघा. नेबरहुड पॉलिसी वॉज स्टार्टेड इन 2008. ओके, इन 2008, but gained significant moment and was formally implemented as a key initiative under Prime Minister Narendra Modi government starting in 2014. त्यामुळे आन्सर लिहिताना. ओके, आन्सर लिहिताना विद्यार्थी मित्रांनो हे जे नका आन्सर इथे लिहिण्यात आलं 2014 पासून सक्रियपणे राबवण्यात येणारे भारताचे नेबरहुड फर्स्ट धोरण, एवढं सगळं लिहिण्यापेक्षा आणि याच्यामध्ये नाही का हे अजून सांगितलेलं की यामुळे राजनैतिक कूटनीती, विकास मदत, संकट प्रतिसाद, नेतृत्वाद्वारे भारताची प्रतिष्ठा मजबूत झाली आहे. याच्यात तुम्ही शब्द बघा. सर्वात पहिले 150 शब्द. तुम्हाला प्रश्न काय विचारला होता ऐक नाही, तुम्हाला जो प्रश्न विचारण्यात आला तुम्हाला प्रश्न, या प्रश्नामध्ये 150. ओके, 150 वर्ड्स. नाऊ पहिले हे प्रश्न. ओके, हे नका शब्द. ओके, शब्द मोजा. याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 15 आणि नका तशा 4 ओळी बघा. 4 ओळी. एका याच्यात 15 शब्द आहेत. आपण नका 4 ओळी 15 × 4 60 आणि 1 2 3 4 म्हणजे तुमचे 64. ओके, 64 शब्द. आता तुमच्याजवळ केवळ 90 शब्द उरलेले आहे मेन बॉडी लिहिण्यासाठी. पॉसिबल आहे का? त्याच्यापेक्षा ओके त्याच्यापेक्षा काय केलं पाहिजे. सर्वात पहिले तर हे 2014 पासून सक्रियपणे राबवण्यात येणारं अशी ॲब्रप्टली. ओके, ॲब्रप्टली नका हे चालू करू नका. ॲब्रप्टली नका हे चालू करू नका. त्याला काय म्हणतो इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शनमध्ये एकदम सिम्पल. ओके, कमी शब्दामध्ये. ओके, कमी शब्दामध्ये आन्सर लिहायचं. तर इथे आन्सर असं जाईल आपलं 2008 पासून. ओके, 2008 पासून सॉरी 2008 मध्ये 2008 मध्ये सुरू करण्यात आलेले व 2014 पासून लुक ईस्ट च्या ऐवजी ऍक्ट ईस्ट पॉलिसी अंतर्गत भारताचे स्थान दक्षिण आशियामध्ये बळकट झाले आहे. बस आहे की नाही, बळकट झाले आहे. म्हणजे तुम्ही कमीत कमी शब्दामध्ये सगळं क्लिअर करून टाकलं. कमीत कमी शब्दामध्ये. शब्द फार महत्वाचे आहे ना. शब्द जर तुमचे 64 शब्द फक्त इंट्रोडक्शनवर जात असेल तर उरलेल्या 90 शब्दात तुम्ही आन्सर लिहिणार, आणि शब्दांची मर्यादा ओलांडली तर ते तुम्हाला मार्क देत नाही एक्झामवाले. शब्द काऊन दिलेला आहे ती का मजाकीमध्ये दिलेला आहे की 150 शब्द 200 शब्द. तुम्हाला जी आन्सर की भेटणे, तुम्हाला जी आन्सर पेपर भेटते ना, आन्सर शीट, ती तुम्हाला एक्स्ट्रा भेटणार नाही आहे हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही जे आन्सर लिहिताना तुम्हाला जी आन्सर शीट देण्यात येणार आहे ती पेजेस मोजून तुम्हाला मोजून नका पेजेस मोजून तुम्हाला भेटणार आहे. तुम्हाला एक्स्ट्रा आपल्या युनिव्हर्सिटीच्या एक्झाम सारखा एक्स्ट्रा आन्सर शीट भेटणार नाही हे लक्षात घ्या.
एक्स्ट्रा आन्सर शीट भेटणार नाही तुम्हाला, म्हणजे बाकीच्या पेपरमध्ये भेटली तर भेटली, परंतु युपीएससीच्या युपीएससीच्या नियमाप्रमाणे भेटू शकते. परंतु एमपीएससीने समजा त्यांचा जुना नियम ठेवला तर एमपीएससीच्या नियमाप्रमाणे पहिले 2012 पूर्वी एमपीएससीची रायटिंग एक्झाम होती, तर त्यावेळेस सुद्धा नका एकच आन्सर शीट देण्यात यायची, भली मोठी आन्सर शीट देण्यात यायची चांगली 50-60 पेजेसची, पण पेपर तुम्हाला त्यातच फिनिश करावा लागेल. ओके, पेपर तुम्ही फिनिश करावा लागेल. यात बघा तुम्ही आता शब्द आपले 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 शब्दामध्ये आपण, आणि अर्थपूर्ण. ओके, अर्थपूर्ण आपल्याला काय विचारलेलं आहे क्वेश्चन मध्ये, नेबरहुड फर्स्ट पॉलिसी. ओके, नेबरहुड फर्स्ट पॉलिसी. तर या नेबरहुड, ओके, या नेबरहुड फर्स्ट पॉलिसीमुळे भारताचे स्थान बळकट झालेले आहे. म्हणजे तर सर्वात पहिले नेबरहुड फर्स्ट पॉलिसी म्हणजे 2008 मध्ये सुरू करण्यात आलेले व 2014 पासून लुकीस पॉलिसीच्या ऐवजी ऍक्टिस पॉलिसी अंतर्गत भारताचे स्थान दक्षिण आशियामध्ये बळकट झाले. आता नेबरहुड पॉलिसी भारतातल्या आजूबाजूच्या सर्व देशांशी संबंधित वगैरे आहे, एवढी लिहायची गरज नाही. तो समोर जो पेपर चेक करणार आहे, ऑब्विसली ही इज अ स्मार्ट इन अ पर्सन अँड ही विल बी फ्रॉम युनिव्हर्सिटी, ही विल बी अ PhD गाय, so he knows each and everything. Okay, he knows each and everything in detail. Then why, okay, why as a aspirant we should try to tell him, or we should try to convince him that see, okay, neighborhood policy is like this and this, neighborhood policy consists of this and this. So as a student, okay, as a student you should act as a student. PhD वाल्या माणसासमोर त्याला समजवण्याचा प्रयत्न करू नका, कारण नका तो बाप माणूस असतो, त्याला आपण समजायचा प्रयत्न करू नका की आपल्याला म्हणजे सगळं माहित आहे म्हणून. आपल्याला जे विचारलं होतं की नेबरहुड पॉलिसी म्हणजे काय, 2008 मध्ये सुरू करण्यात आली, आणि त्या नेबरहुड पॉलिसीमुळे साऊथ एशियामध्ये आपली नाही का पोझिशन स्ट्रॉंग झालेली आहे. ते पण आपण सांगून दिलं की 2014 पासून लुकिस नाही का जी होती, लुकिस पहिले पॉलिसी, त्याऐवजी आपण ऍक्टिस पॉलिसी राबवतोय, आणि म्हणून दक्षिण आशियामध्ये आपले बळकट, ओके, स्थान आपले बळकट झालेले आहे. So you can see introduction. Okay, always remember there is a limit, or there is a word limit. So you must focus की कमीत कमी शब्दामध्ये तुमचं इंट्रोडक्शन चांगलं कसं बनलं पाहिजे, आहे की नाही. रांगोळी, ओके, रांगोळी मोठी काढली म्हणजे आकर्षक राहते असं काही होत नाही. ओके, रांगोळी, ओके, रांगोळी नाही का रांगोळी नाही का मोठी काढली म्हणजे आकर्षक राहते असं होत नाही. तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे, आहे की नाही, की रांगोळी, ओके, रांगोळी नका लहान जरी असली पण ती अट्रॅक्टिव्ह असली, ओके, अट्रॅक्टिव्ह असते जर ती योग्य पद्धतीने सचवली असेल तर नका सांगण्याचा, ओके, सांगण्याचा अर्थ यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, यात इंडियाज नेबरहुड फर्स्ट पॉलिसी जे आपण इंट्रोडक्शन दिलं ते इंट्रोडक्शन तुम्हाला पटतं का बघा, आणि हे तुम्हाला नका मॉडेल, ओके, मॉडेल आन्सर मध्ये तुम्हाला दिलेलं आहे, मॉडेल आन्सर मध्ये हे तुम्हाला दिलेलं आहे. ओके, मॉडेल आन्सर मध्ये. आता मुख्य भाग, ओके, मुख्य भाग मध्ये आपला जो 2 चॅलेंजेस आहे, पहिल्या बॉडी, ओके, पहिल्या बॉडी पार्ट मध्ये आपल्याला दाखवायचं आहे आपलं स्थान मजबूत कशामुळे झालं, आणि अजूनही आपल्याजवळ आव्हान कोणते आहे. तर पहिला भाग, आपलं स्थान मजबूत कशामुळे झालेलं, तर नेबरहुड, ओके, नेबरहुड फर्स्ट पॉलिसीमध्ये वाढलेला राजकीय संपर्क. ओके, वाढलेला राजकीय संपर्क. भारताने सर्व शेजाऱ्यांशी उच्चस्तरीय भेटी आणि सक्रिय संबंध ठेवलेले आहे, जसं पंतप्रधानाचा भूटान दौरा 2014-19, नेपाळ 2014-18, श्रीलंका 2015-17 आणि बांगलादेश 2021च्या भेटीमुळे द्विपक्षीय संबंध पुनरुज्जीवित झाले. एवढ्या मोठ्या याला पॉईंटला सुद्धा तुम्ही म्हणजे थोडंसं नका शॉर्ट करू शकतात की प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीज नेबरहुड व्हिजिट लाईक, ओके, भूटान 2014-18, पाकिस्तान, ओके, बांगलादेश, जिथं काय केलं असेल छोट्या शब्दात, ओके, छोट्या शब्दात मोठमोठे वाक्य, ओके, मोठमोठे वाक्य लिहायची बिलकुल गरज नाही, हे लक्षात ठेवा. मोठमोठे वाक्य लिहायची बिलकुल गरज नाही विद्यार्थी मित्रांनो. मोठमोठे वाक्य, ओके, मोठमोठे वाक्य कंपल्सरी लिहिण्याची गरज नाही तुम्हाला, हे सगळ्या लोकांना लक्षात ठेवा. आपल्याला शब्द लिमिट आहे आणि त्या शब्दामध्ये आपल्याला सगळे पॉईंट लिहावे लागतात. म्हणून नका तुम्हाला सांगतो मी, आन्सर रायटिंग करताना आन्सर रायटिंग करताना तुमचे शब्द कोणकोणत्या प्रकारचे, ओके, कोणकोणत्या प्रकारचे तुमचे शब्द हे जातात ते तुम्ही लक्षात ठेवा. एव्हरीवन, ओके, एव्हरीवन, आहे की नाही. त्यानंतर नाही का मग यामध्ये सर्वात नाही का महत्वाची बाब की सर्वात पहिले आता हे यांनी मेन पॉईंट सांगितले तुम्हाला समजून देण्यासाठी, हे मेन पॉईंट दिलेले आहे, लक्षात ठेवा. तर आता यात नका, ओके, यामध्ये नाही का नेक्स्ट नका जो पॉईंट आहे याच्यात, विकास भागीदारीमध्ये नेतृत्व. भारत शेजारील देशांना 14 अब्ज अमेरिकन डॉलरपेक्षा जास्त कर्ज सुविधा पुरवल्या आहे. हे मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सच्या 2023च्या आकडेवारीनुसार. बांगलादेशमध्ये वीज कनेक्टिव्हिटी, नेपाळमधली नका रस्ते प्रकल्प आणि श्रीलंकेतले जापना KKS रेल्वे प्रकल्पात समावेश आहे. अशा प्रकारचे जे पर्टिक्युलर नका जे हे असतात ना प्रोजेक्ट वगैरे, हे नेहमी मेन्शन करायचे, ओके, नेहमी मेन्शन करायचं. यांचं एक ऍडिशनल इम्प्रेशन पडतं, ऍडिशनल इम्प्रेशन, ओके, नेहमी हे महत्वाचं आहे. याचं एक ऍडिशनल इम्प्रेशन पडतं विद्यार्थी मित्रांनो, ऍडिशनल इम्प्रेशन.
मानवतावादी आणि संकट काळात नेतृत्व. कोविड-19 ओके, कोविड-19 महामारी दरम्यान भारताने लस मैत्री ओके, लस मैत्री, वॅक्सिन मैत्री ओके, वॅक्सिन मैत्री अंतर्गत शेजारी राष्ट्रांना 23 दशलक्षाहून अधिक लसीचे डोस पुरवले. 2022च्या आर्थिक संकटामध्ये श्रीलंकेला दिलेली 4 अब्ज अमेरिकन डॉलरची आर्थिक मदत भारताचा पहिली प्रतिसाद देणारा म्हणून भूमिका दर्शवते. ओके, हा सुद्धा एक एक्झाम्पल फार चांगला आहे. मानवतावादी आणि संकट काळात नेतृत्व. आणि कनेक्टिव्हिटी आणि प्रादेशिक एकात्मता. कलादान प्रकल्प इतक्या वर्षापासून चालू आहे, अजूनही पूर्ण व्हायचा आहे, परंतु त्याच्यामुळे अनेक संबंध दुरुस्त झालेले आहे. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट ज्याला म्हणतो आपण, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, इट हॅज सीन अ सर्ज ओके, सर्ज आफ्टर 2014. भारत नेपाळ सीमापार पेट्रोलियम पाईपलाईन. भारत बांगलादेश मैत्री एक्सप्रेस जी एकेकाळी बंद पडली होती, मैत्री एक्सप्रेस वगैरे, ती सुरू करण्यात आली, मैत्री आणि बंधन एक्सप्रेस. अँड भारत बांगलादेश ओके, भारत बांगलादेश नाका जो नेटवर्क आहे BBIN, या उपक्रमांनी प्रादेशिक कनेक्टिव्हिटी वाढलेली आहे आणि गैर भारतीय मार्गावरील लॉजिस्टिक ओके, लॉजिस्टिक अवलंबित्व कमी ओके, कमी करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे ओके, अशा प्रकारे नेबरहुड ओके, नेबरहुड फर्स्ट पॉलिसीची परिणामकारकता, वाढलेला राजकीय संपर्क, विकास भागीदारीमध्ये नेतृत्व, मानवतावादी आणि संकट काळात नेतृत्व, कनेक्टिव्हिटी आणि प्रादेशिक एकात्मता. आता पहिला पॉईंट आहे की जर तुमच्याजवळ एवढे सगळे पॉईंट आहे खरोखर, तर त्यातून किती पॉईंट कोणत्या शब्दात मांडायचे ही तुमची आर्ट असली पाहिजे. कारण तुम्ही आता इथे शब्द बघितले तर इथे तुमचे झाले 150 शब्द पूर्ण झाले, इथे तुमचे 150 शब्द ओके, इथं पूर्ण झाले 150 शब्द. तुम्ही मोजून बघा ओके की 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. ऐक ना, एका ह्याच्यात नका 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 13 जरी पकडलं तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 ओके. हेच नका तुमचे 150 शब्दाच्या वर चाललं, 150 शब्दाच्या वर. हे इंट्रोडक्शन तुम्ही 60 मार्काचं 60 शब्दाचं लिहिलं ते वेगळं ओके. परंतु मला असं वाटतं की जेव्हा तुमच्याजवळ एवढे सगळे पॉईंट आहे ना, एकदम शॉर्ट मध्ये लिहा, किंवा याच्यामध्ये माइंड मॅप्स ओके, माइंड मॅप म्हणून तुम्ही आन्सर लिहू शकता. माइंड मॅप्स ओके, माइंड मॅप म्हणून नका आन्सर लिहू शकता, तुम्ही माइंड मॅपच्या द्वारे आन्सर करू शकता. जसं की इथं समजा माइंड मॅप काढायचं असेल तुम्हाला, माइंड मॅप तुम्ही कसं काढलं असतं इथे माइंड मॅप ओके. इंडियाज आहे की नाही, इंडियाज स्ट्रॉंग पोझिशन ओके, इंडिया स्ट्रॉंग पोझिशन because of okay, because of neighborhood okay, neighborhood first पॉलिसी. याला सर्कल मध्ये किंवा याच्यामध्ये तुम्ही देऊ शकला असते बॉक्समध्ये. आणि नंतर आता एक एक पॉईंट ओके, इथलचा जो एक एक पॉईंट आहे तो सगळे एक एक पॉईंट नका तुम्ही इथे नका लिहू शकता, 1 by 1 ओके. सर्वात पहिले इथं कनेक्टिव्हिटी, जो आपण पॉईंट बघितला कनेक्टिव्हिटी, कनेक्टिव्हिटी ओके, कनेक्टिव्हिटी हा पॉईंट ओके, इथं बाईसामध्ये कनेक्टिव्हिटी ओके, कनेक्टिव्हिटी अँड प्रादेशिक एकात्मता. त्यानंतर मानवतावादी आणि संकट काळात नेतृत्व ओके. मग आता कनेक्टिव्हिटी जे लिहिलं आहे इथं तुम्ही एक्झाम्पल ओके, भारत बांगलादेश इन्फ्रास्ट्रक्चर नेटवर्क. देन कलादान ओके, कलादान मल्टीमॉडल ओके, मल्टीमॉडल प्रोजेक्ट, कलादान मल्टीमॉडल प्रोजेक्ट. अजून जे काही तुम्हाला आठवतं ते असे एक्झाम्पल. सेकंड ओके, सेकंड पॉईंट ओके, सेकंड पॉईंट मग ना का याच्यामध्ये जो ह्युमॅनिटेरियन वर्क ओके, मानवतावादी सहकार्य ओके, मानवतावादी सहकार्य ह्युमॅनिटेरियन वर्क. यामध्ये नका तुमचे एक्झाम्पल जे आहे अगेन वॅक्सिन मैत्री ओके, वॅक्सिन मैत्री वगैरे. सर माइंड मॅपने लिहिलं तरी एक्सप्लेनेशन तिथं ओके तिथेच लिहायचं हो, कारण तुम्ही आता ही डायग्राम काढणार मग त्याचं खाली एक्सप्लेनेशन लिहिणार, त्यात तुमचा टाइम पण जाणार आहे की नाही. पण तुम्ही समजा इथे कनेक्टिव्हिटी हा मेन पॉईंट लिहिला, तिथेच एक्झाम्पल दिलं, खतम कहाणी. एक छोट्या शब्दात ओके, छोट्या वाक्यात मानवतावादी सहकार्य तुम्ही दोन्ही पद्धतीने करू शकता. एक तर माइंड मॅप काढून तिथंच एक्सप्लेनेशन द्या, किंवा माइंड मॅप काढल्यानंतर हे 5 पॉईंट दाखवले, हे माइंड मॅप बघितल्यानंतर तुमचे मार्क फिक्स होतात ओके. हे माइंड मॅप बघितलं तुमचे मार्क फिक्स होतात, की त्याला माहिती आहे समोरच्या पेपर चेक करणाऱ्याला की यू हॅव गिव्हन अ व्हेरी ब्युटिफुल आन्सर. पण तरी पण त्याच्यानं काय, ह्याच्यासाठी कनेक्टिव्हिटी हा इथं लिहिला मानवतावादी, मग खाली एक एक ओळ घ्या कनेक्टिव्हिटीमध्ये काय केलं, मानवतावादीमध्ये काय केलं आहे की नाही, मानवतावादीमध्ये काय केलं. त्यानंतर का तिसरा पॉईंट जर तुम्ही लिहिला तर विकास भागीदारी, वाढलेला राजकीय संपर्क आहे की नाही, विकास ओके, विकास भागीदारी, विकास ओके, इकडे विकास भागीदारी, विकास भागीदारी, विकास भागीदारी, वाढलेला राजकीय संपर्क ओके, वाढलेला राजकीय संपर्क. हे असे ओके, असे पॉईंट वाढलेला राजकीय संपर्क. आता तुम्ही बघा स्वतः ओके, स्वतः तुम्ही इमॅजिन करा तुमचे अजूनही किती शब्द झाले. आपण इंट्रोडक्शन मध्ये 23, आपण आपल्या इंट्रोडक्शन मध्ये आपण 23 शब्द गमावले. आता 1 2 3 4 5 6 7 8 ओके 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 यांचं स्पष्टीकरण नाही का अजून खाली एक एक ओके, एक एक ओळीचा जरी घेतलं तर प्रत्येक ओके, प्रत्येक स्पष्टीकरण मध्ये 10 10 15 15 20 20 शब्द, तरी तुमचे नका शब्द 60 70 शब्द
आणि हे 25 शब्द 75 शब्द चालले. तर ही जी एक आर्ट आहे, ओके, आर्ट आहे आन्सर रायटिंग. ओके, आन्सर रायटिंगची एक आर्ट आहे, आर्ट. आन्सर रायटिंग एक आर्ट आहे की तुम्हाला शब्द, ओके, तुम्ही आता हे मोठमोठे शब्द आहे, मोठमोठे शब्द, हा पेपर चेक करताना, ओके, पेपर चेक करताना एवढा मोठा निबंध सारखं लिहिलं, त्याला सुद्धा किळसवाणं आणि बोर होतं की तो एक एक ओळ थोडी वाचणार आहे. वाढलेला राजकीय संपर्क भारताने सर्व शेजाऱ्यांशी आहे की नाही, याच्यामध्ये तो वाढलेला, ओके, वाढलेला राजकीय संपर्कामध्ये तुम्ही डायरेक्ट प्राईम मिनिस्टर्स, ओके, भूटान विजिट 2014 2019, नेपाळ विजिट 2014 2018, श्रीलंका विजिट 2015 2017, बांगलादेश 2021, इनफॅक्ट पाकिस्तानमध्ये सुद्धा त्यांनी नका अचानक भयानक एंट्री केली होती, नवाज शरीफ पंतप्रधान होते तेव्हा. असे पॉईंट, ओके, असे पॉईंट तुम्ही नका शॉर्ट शॉर्ट पॉईंट लिहिले, तुमचे शब्द किती उरतात. कारण त्याला, ओके, त्याला पेपर चेक करताना इझी पाहिजे, पेपर चेक करताना इझी. तुमचा पेपर कसा चेक करायचा आहे हे सायकोलॉजिकल कन्सेप्ट असतो एक. तो कोणत्या मूडमध्ये आहे, तुमच्या पहिले किती पेपर होऊन गेले, तुमच्या पहिले किती पेपर होऊन गेले, तुमच्या पहिले होऊ शकतात की 10-15 खूपच चांगले पेपर गेले, त्यामुळे नका जो हे आहे एक नका म्हणजे लिमिट ती वाढली असेल, किंवा तुमच्यापूर्वी एवढे बोगस पेपर झाले असेल की तो रागात आहे, काय कशाला आले हे मेन्स एक्झामला, यांना मेन एक्झामला कसे काय बसले असतील म्हणून. पण अचानक तुमचा पेपर, आणि तुमच्या पेपरमध्ये नका माइंड मॅप, आणि त्या माइंड मॅपमध्ये नका खाली शॉर्ट एक्सप्लेनेशन, आणि जे उदाहरण दिले तुम्ही त्या उदाहरणाला अंडरलाईन, ओके, अशा अंडरलाईन केलं तुम्ही. वीज कनेक्टिव्हिटी, नेपाळमधले रस्ते, वॅक्सिन मैत्री, ओके, वॅक्सिन मैत्री, असं तुम्ही अंडरलाईन केलेलं आहे. तर त्याला पटपट हे पॉईंट, हा, वीज कनेक्टिव्हिटी व्हेरी गुड, नेपाळमधले रस्ते, लस मैत्री, मानवतावादी, भारत बांगलादेश मैत्री एक्सप्रेस, असं त्याला पॉईंट. तो दन तुम्हाला मार्क देईल, दन तुम्हाला मार्क देईल. कारण त्याला तुम्ही, ओके, तुम्ही तुमचा पेपर कसा वाचायचा हे तुम्ही ठरवलेलं आहे की तुमचा पेपर त्याच्याकडून कसा वाचून घ्यायचा आहे की नाही. नाही तर मग हे मोठमोठे असं लिहिलं तर तो एवढं सगळं वाचायला बसेल, ओके, एवढं सगळं वाचायला बसेल, आणि त्यातही एवढं सगळं लिहिल्यानंतर तुमची हँडरायटिंग थोडीशी खराब असेल, तर अजून पेपरमध्ये ते सगळं गचाळवानं दिसतील, गचाळवानं. आणि 80% लोकांचा प्रॉब्लेम हाच आहे, हँडरायटिंग फार चांगली नाही आहे, आणि एकदम स्वच्छ आणि पॉश हँडरायटिंग काढतो म्हटलं तर पेपरमध्ये टाइम पुरत नाही, प्रश्न भरपूर लिहायचे तुम्हाला. तर हे लक्षात घ्या सगळ्या लोकांनी, हा फार मोठा सायकोलॉजिकल गेम आहे. हँडरायटिंग, ओके, हँडरायटिंग डझंट मॅटर, ओके, हँडरायटिंग डझंट मॅटर. यू मस्ट, ओके, यू मस्ट रिमेंबर आहे की नाही, यू मस्ट रिमेंबर. याच्यामध्ये हँडरायटिंग, ओके, हँडरायटिंग, ओके, हँडरायटिंग नका, हँडरायटिंग, ओके, हँडरायटिंग नका, हँडरायटिंग नका, एवढी मॅटर करत नाही. पण सर्वात, ओके, सर्वात महत्वाची बाब, ओके, सर्वात महत्वाची बाब हँडरायटिंग, ओके, हँडरायटिंग जरी नका तुम्ही नका हे नाही केली, म्हणजे सो असली, पण पॉईंट फॉर्मॅटमध्ये लिहा, पॉईंट फॉर्मॅटमध्ये. एवढे सगळे पॉईंट, ओके, एवढे सगळे पॉईंट आपण इथे सहज लिहू शकतो. मानवतावादी वर्कमध्ये आपण काही एक्झाम्पल दिले, समजा इथे मानवतावादी वर्कमध्ये कोणते एक्झाम्पल आहे इथे, ओके, की ह्याच्यामध्ये लस मैत्री, ओके, लस मैत्री, आणि श्रीलंकेला, ओके, श्रीलंकेला दिलेली मदत. इथे तुम्ही, ओके, वॅक्सिन मैत्री, लस मैत्री, ओके, लस मैत्री, 23 दशलक्ष, ओके, 23 दशलक्ष साधारणतः आकडा, ओके. श्रीलंका, ओके, श्रीलंकेला $4 मिलियन, ओके, $4 मिलियन ओके, मदत. असे पॉईंट झालं ना त्याला, ओके, त्याला एवढं मोठं तरी वाकायचं की भारताने श्रीलंकेला त्याच्या आर्थिक संकटाच्या काळात $4 बिलियन मदत केली. $4 मिलियन श्रीलंकेला, म्हणजे लक्षात आलं त्याला समोरच्याला. ते असे, ओके, असे सगळे नका तुम्ही पॉईंट करू शकता, किंवा फक्त हेडिंग इथं कनेक्टिव्हिटी, मानवतावादी, विकास भागीदारी, वाढलेला संपर्क, आणि मग त्यामध्ये छोटे छोटे एक एक पॉईंटचे एक्सप्लेनेशन. Okay, so you can see the effectiveness of the neighborhood first policy rather than going with such kind of essay, okay, essay type of answer. It is my humble request कि please go through your creativity. Start drawing the mind maps. Okay, mind maps, okay, and then, okay, give smart, okay, short explanation. आहे की नाही. तर डिटवा सायक्लोन मध्ये दिलेली मदत, यस, ओके, हे जेवढी करंट अफेअरमध्ये न्यूजपेपरमध्ये तुम्हाला माहित आहे, ओव्हरऑल तुम्ही सगळे एक्झाम्पल देऊ शकता. इफेक्टिव्हनेस ऑफ द नेबरहुड फर्स्ट पॉलिसी, एनहान्स पॉलिटिकल आउटरीच, इंडिया हॅज अंडरटेकन हाय लेवल व्हिजिट्स, अँड हे मराठीमध्ये तेच इंग्रजीमध्ये हे लिहिलेलं आहे. हे तुम्हाला, ओके, तुम्हाला हे दाखवायचा याचा अर्थ आहे की तुम्हाला जेव्हा तुम्ही प्रश्न उत्तर असे लिहितात एसे टाईपमध्ये, तर या एसे टाईपमध्ये लिहिताना अंडरलाईन करणं, ओके, अंडरलाईन करण्याची हे ठेवा, अंडरलाईन करण्याचा हे ठेवा अंडरलाईन. आणि मेन पॉईंट नका तुम्ही लिहिले तरी माइंड मॅपच्या पद्धतीत लिहिले तरी तुम्हाला ते चालू शकतं माइंड मॅपच्या पद्धतीमध्ये. सुरक्षा सहकार्य म्हणजे, ओके, दक्षिण आशिया देशामध्ये आपली परिस्थिती अजून स्ट्रॉंग बनण्यामागे सुरक्षा सहकार्य, आपण संयुक्त लष्करी, ओके, संयुक्त लष्करी सराव, जसं की मित्रशक्ती, ओके, मित्रशक्ती हा श्रीलंकेसोबत, संप्रीती बांगलादेशसोबत, सूर्यकिरण नेपाळसोबत, आणि गुप्तचर माहितीची देवाणघेवाण, यामुळे दहशतवाद, अतिरेकीवाद आणि संघटित गुन्हेगारीचा मुकाबला करण्यास मदत झालेली आहे. ऊर्जा सहकार्य, भारत बांगलादेश वीज व्यापार 1160 मेगावॅट पर्यंत पोहोचलेला आहे. हे आय मध्ये, ओके, आय मध्ये दोन देशादरम्यान कोणते प्रोजेक्ट होत आहे, कोणते प्रकल्प ऑलरेडी स्थापन झालेले आहे, कोणत्या प्रकल्पाची खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे, आणि ते त्याच्यामुळे कोणता फायदा होत आहे, याची एक यादी तयार ठेवायची नेहमी. लक्षात घ्या,
IR चा अभ्यास करताना तुम्ही आता यावर्षी तुम्हाला आता तुमची पुढच्या महिन्यात परीक्षा आहे, पण नेक्स्ट टाइम तुम्हाला अजून इम्प्रूव्हमेंट करायचं असेल, पुन्हा राज्यसेवा द्यायची असेल, म्हणजे तुमची पोस्ट थोडी ग्रुप बी ची निघाली, तुम्हाला पुन्हा ग्रुप ए ची पोस्ट घ्यायची आहे, तर लक्षात घ्या याच्यामध्ये आय आरचा अभ्यास करताना स्पष्टपणे एक गोष्ट हे राहिली पाहिजे दिमागात तुमच्या. आय आरचा अभ्यास करताना तुम्हाला एक्झाम्पल तुमचा जो तयार असले पाहिजे, एक्झाम्पल नेहमी तयार असले पाहिजे तुम्हाला आय आरचा अभ्यास करताना. सो आय आरचा अभ्यास करताना जे आहे ना का हे आहे, आय आरचा अभ्यास करताना तुमचा जो एक्झाम्पल तयार असला पाहिजे, जसं आता इंडिया बांगलादेश यांच्या दरम्यान मागच्या 5-6 वर्षात किंवा 10 वर्षात कोणकोणत्या महत्वाच्या घटना घडल्या, हे नेहमीसाठी एक आपल्या डायरीमध्ये मेंटेन करायचं, की प्रश्न आला की ते प्रश्नामध्ये आपल्याला ते पुटअप करता आलं पाहिजे. इंडिया बांगलादेश, इंडिया पाकिस्तान, इंडिया श्रीलंका, इंडिया नेपाळ, इंडिया US, कोणकोणत्या महत्वाच्या घटना घडल्या, म्हणजे असे लिमिटेड 5 ते 6 किंवा 7-8 पॉईंट काढून ठेवायचे वेगवेगळ्या क्षेत्रामधले, म्हणजे आपल्याला ते क्वेश्चन आन्सरमध्ये नेहमी वापरता आले पाहिजे. नेहमी वापरता आले पाहिजे, प्रत्येक याच्यामध्ये नेहमी वापरता आले पाहिजे, हे लक्षात घ्या सगळ्या लोकांनी. त्यानंतर ना का यामध्ये ऊर्जा सहकार्य हे एक्झाम्पल, जसं आता 1160 मेगावॅट पर्यंत पोहोचला. नेपाळमध्ये जलविद्युत प्रकल्प आहे, पश्चिम सेती प्रकल्प, सॉफ्ट पॉवर आणि सांस्कृतिक मुत्सद्देगिरी वगैरे, इंटरनॅशनल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन अंतर्गत शिष्यवृत्ती, प्रशिक्षण कार्यक्रम, चित्रपट, धार्मिक पर्यटन सर्किट, उदाहरणार्थ नेपाळ आणि श्रीलंकेसोबत रामायण सर्किट, अंडरलाईन दिस पार्ट. या सगळ्या गोष्टीमुळे आपली नाका परिस्थिती दक्षिण आशियामध्ये एकदम स्ट्रॉंग बनलेली आहे दक्षिण आशियामध्ये. मग आता सेकंड पार्ट जो आहे तो आव्हान आहे. सेकंड पार्टमध्ये तुम्ही स्वतः बघा विद्यार्थी मित्रांनो. इथे तुम्हाला लक्षात आलं असेल की आन्सरची जी वर्ड लिमिट आहे ती बाहेर गेलेली आहे. आता तुम्हाला मॉडेल आन्सर म्हणून दिलेला आहे की नाही. आता तुम्हाला हे मॉडेल आन्सर म्हणून दिलेलं आहे, म्हणून तुम्हाला एवढे पॉईंट क्लिअर दिलेले आहे. पण ते तुम्हाला ठरवायचं आहे की यामधून तुम्हाला कोणकोणते पॉईंट हे तुम्हाला लक्षात ठेवायचे, कोणकोणते पॉईंट महत्वाचे आहे लक्षात ठेवा. ओके, कोणकोणते पॉईंट महत्वाचे आहे हे लक्षात ठेवा एव्हरीवन. तर यात नाही का आव्हाने वाढता चीनी प्रभाव, चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हमुळे खोलवर धोरणात्मक आणि आर्थिक पाऊलखुणा निर्माण झालेला आहे. एवढं सगळं लिहायची गरज नाही. चीनचा बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह आणि डायरेक्ट एक्झाम्पल द्या, हॅम्बनटोटा बंदर जे 99.5 वर्षासाठी श्रीलंकेने चीनला दिलाय. पद्मा पूल आहे की नाही, श्रीलंका बांगलादेश चीन बांधून देत आहे. चायना म्यानमार इकॉनॉमिक कोऑपरेशन, आणि ज्यामुळे भारताच्या प्रभावाची थेट स्पर्धा निर्माण झालेली आहे. सेकंड पॉईंट आहे प्रदेशातली राजकीय अस्थिरता, नेपाळमध्ये होणारे राजकीय बदल, श्रीलंकेतलं आर्थिक संकट आणि म्यानमारमधली जनता गव्हर्नमेंट, आर्मीच्या हाती असणारी सरकार, त्यामुळे भारतासोबत संबंध व्हायला प्रॉब्लेम चालले. न सुटलेले आतापर्यंत द्विपक्षीय मुद्दे, ते म्हणजे नेपाळसोबत कालापानी, लिम्फिया वगैरे फार मोठा प्रॉब्लेम आहे. कोविड-19 पासून विशेष करून बांगलादेश सोबतचे जलविवाद, तिस्ता, आणि म्यानमार सोबतचे निर्वासित प्रश्न, रोहिंग्याचा ओघ त्रासदायक ठरत आहे. भारत विरोधी भावना, नेपाळ, बांगलादेश आणि मालदीवमध्ये देशांतर्गत राजकारण कधी कधी भारत विरोधी कथनाचा वापर करते. भारत विरोधी भावनामध्ये नेपाळ, बांगलादेश आणि मालदीव एवढं जरी एक्झाम्पल दिलं आणि त्या एक्झाम्पलमध्ये एक दोन पॉईंट लिहून टाकले. कनेक्टिव्हिटी मधली अडचण, कलादान मल्टी मॉडेल प्रोजेक्ट ज्याला आपण पॉझिटिव्ह पॉईंट मध्ये लिहिलं, तरी पण त्यामध्ये प्रगती अजून संत. आणि सुरक्षिततेचा धोका, पाकिस्तानकडून होणारा सीमापार दहशतवाद, बांगलादेशमधले कट्टरतावाद आणि भारत म्यानमार सीमेवरील बंडखोरी स्थिरतेला आव्हान देत आहे. आता इथे पाकिस्तानचा काही प्रश्न होता दक्षिण आशियासाठी याच्यामध्ये, तर सीमापार दहशतवाद तरी पण साऊथ एशियाबद्दल सांगितलेलं आपल्याला. साऊथ एशियाचा बॉस आहो आपण तर ते पॉईंट आहे याच्यामध्ये. साऊथ एशियाचे बॉस आहो आपण दक्षिण आशियामध्ये. तर हे सगळे पॉईंट आपल्याला आव्हान म्हणून देण्यात आलेले आहे. आणि हे मॉडेल आन्सर आहे. ते मॉडेल आन्सर तुम्ही असंच मॉडेल आन्सर म्हणजे हे जे मॉडेल आन्सर आहे, तर या मॉडेल आन्सरला तुम्ही असं ठेवू नका. मॉडेल आन्सरला तुम्ही याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी करू शकता तुमची. तुम्ही याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी करू शकता. डेफिनेटली याच्यामध्ये तुम्ही तुमची क्रिएटिव्हिटी आणू शकता. तर यामध्ये पहिल्या प्रश्नामध्ये निष्कर्ष बघा. भारताच्या नेबरहूड फर्स्ट धोरणाने विकास मदत, सुरक्षा सहकार्य, कनेक्टिव्हिटी उपक्रमाद्वारे त्यांचे प्रादेशिक स्थान वाढवलेले आहे. परंतु चीनचा प्रभाव, देशांतर्गत राजकीय बदल आणि न सुटलेले द्विपक्षीय मुद्दे यामुळे त्यांची परिणामकारकता मर्यादित आहे. आणि त्यांची पूर्ण क्षमता साध्य करण्यासाठी भारताने सातत्यपूर्ण सहभाग, जलद प्रकल्प वितरण आणि सखोल आर्थिक
सुनिश्चित करणं आवश्यक आहे. याच्या पलीकडेही नका तुम्ही नका स्वतःचं ओके स्वतःचा आन्सर तयार करू शकता. ते म्हणजे कोणतं? तर हे बघा ओके, याच्यामध्ये सुद्धा तुम्ही आन्सर हे करताना तुम्ही डायरेक्ट कन्क्लुजनमध्ये लिहू शकता. याच्यात आन्सर तयार करताना भारत हा दक्षिण आशिया खंडातला नेहमी बिग ब्रदर मानण्यात आलेला बिग ब्रदर दक्षिण आशिया खंडातला. हिमालयामुळे भारत आणि चीन अशा दोन आशियाई पॉवरला विभाजन करण्यात आले. तर हिमालयाच्या पलीकडे भारत आणि भारताच्या आजूबाजूचे जेवढी देश त्यावर भारताची संकटकालीन मदत आणि भारताने नेहमीच नका भारताने लोकशाही ठेवण्यासाठी जी केलेली मदत. भारत सर्वात मोठा लोकशाही देश आहे आणि त्याने इतर देशामध्ये सुद्धा लोकशाही ठेवण्यासाठी मदत केलेली आहे. आणि आर्थिक आणि राजकीय संबंध नेहमी टॉप लेवलवर प्रायोरिटी देऊन मदत केलेली आहे. अशा याच्यामध्ये कधी कधी चायनाकडून उद्भवणारे संकट आणि पाकिस्तानकडून होणारे म्हणजे भ्याड हल्ले यामुळे भारताला या दोन्ही गोष्टीचं आव्हान पेलून अजूनही आपल्या भारताची जी पोझिशन आहे ती स्थिर पोझिशन मेंटेन करणं आवश्यक आहे. असं तुम्ही पॉझिटिव्ह वे मध्ये सांगू शकता. किंवा तुम्हाला याच्यात अजून क्रिएटिव्हिटी सांगायची आहे तर तुम्ही त्यात ऍड करू शकता तुम्ही याच्यामध्ये की भारताने अजून काय काय केलं. कन्क्लुजन मध्ये तुम्ही ऍड करू शकता की नुकतेच भारताने हे केलं ते केलं आणि या अशा याच्यामुळे आव्हानाला पेलण्यासाठी भारत सक्षम बनलेला आहे. अशा आन्सर सुद्धा तुम्ही देऊ शकता. किंवा शशी थरूर यांचं नाही का इथं कन्क्लुजन मध्ये वाक्य देऊ शकतात. काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी त्यांच्या पॅक्स इंडिका पुस्तकामध्ये सांगितल्याप्रमाणे की जोपर्यंत भारत आपल्या शेजारच्या देशांसोबत चांगले संबंध बनत नाही तोपर्यंत त्याने संयुक्त राष्ट्रामध्ये परमनंट सीट आणि सुपर पॉवरचे स्वप्न बघू नये. हे शशी थरूर यांचे वाक्य आहे आणि हे योग्य वाक्य आहे. अनुभव की काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्या पॅक्स इंडिका या पुस्तकाच्या नुसार जोपर्यंत भारत शेजारच्या देशासोबत चांगले संबंध बनत नाही तोपर्यंत त्याने संयुक्त राष्ट्रामधली आपली परमानंट जागा आणि सुपर पॉवर बनण्याचे स्वप्न बघू नये. आणि भारताला आपला हार्ड पॉवर आणि सॉफ्ट पॉवर या दोघांचा वापर करून आपली ऑलरेडी बनलेली स्ट्रॉंग पोझिशन हिला अजून स्ट्रॉंग बनण्याच्या मागे प्रयत्न करायला पाहिजे. शशी थरूर आले, हार्ड पॉवर आला, सॉफ्ट पॉवर आला, पॅक्स इंडिका आला. अजून काय पाहिजे कन्क्लुजन मध्ये? सर्वात जबरदस्त तुमचं कन्क्लुजन तयार होतं याच्यामध्ये. एकदम जबरदस्त कन्क्लुजन तयार होतं यामध्ये. क्लिअर सगळ्यांना? क्लिअर याच्यामध्ये सगळ्यांना एव्हरीवन? हे कन्क्लुजन सगळ्यांना क्लिअर आहे का? कन्क्लुजन एव्हरीबडी क्लिअर अबाउट दिस कन्क्लुजन? सगळ्यांना कन्क्लुजन क्लिअर आहे का एव्हरीवन? याच्यामध्ये अजून कोण काय डाऊट वगैरे विचारायचा आहे दक्षिण आशिया पोझिशन बद्दल? क्लिअर आहे की नाही? आता यानंतर बघा, म्यानमार मधली राजकीय अस्थिरतेचा भारताच्या अंतर्गत सुरक्षा आणि ऍक्ट ईस्ट धोरणावर होणाऱ्या परिणामावर चर्चा करा. एकदम सिंपल प्लेन प्रश्न आहे. म्यानमार मधली राजकीय अस्थिरता म्हणजे प्रश्न प्रश्नामध्ये क्लिअर टू क्लिअर सांगितलेलं आहे. म्यानमारमध्ये सध्या राजकीय अस्थिरता आहे. लोकशाही संपवण्यात आली. आता तिथे मिलिटरी जनता मिलिटरी जनतेचं राज्य आहे. मिलिटरी जनता म्हणजे एक प्रकारची ते डिक्टेटरशिप आहे. तर भारताची अंतर्गत सुरक्षा, कारण साऊथ ईस्ट एशिया म्हणजे दक्षिण पूर्व एशिया सोबत जो आपला गेट तो गेट म्हणजे म्यानमार. इतर कोणत्याही देशाची आपल्यासोबत डायरेक्ट नका सीमा नाही आहे. जे साऊथ ईस्ट एशियामध्ये 10 देश आहे, सध्या 11 देश न्यू ईस्ट तिमोर पकडून. सध्या जे दक्षिण नका दक्षिण पूर्व जे हे देश आहे दक्षिण पूर्व देशाशी साऊथ ईस्ट एशियामधल्या देशाच्या 11 देशाशी आपली डायरेक्ट जी कनेक्टिव्हिटी आहे ती म्यानमारमध्ये आहे. त्यामुळे म्यानमारमध्ये सध्या राजकीय अस्थिरता जी मिलिटरी जनतेमुळे आहे त्याचा नाही का भारताच्या अंतर्गत सुरक्षेला आणि भारताच्या ऍक्ट ईस्ट पॉलिसीला काय परिणाम होईल? काय परिणाम? यामध्ये इंट्रोडक्शन मध्ये म्यानमार मधली राजकीय अस्थिरता कशी आली याच्यावर नका थोडंसं स्पष्ट सांगायचं. म्हणजे तुम्ही पुस्तक किंवा नोट्स मधून वाचले असेल तर म्यानमार मधली राजकीय अस्थिरता ही नेमकी कशामुळे आली. तुम्हाला माहित आहे की तिथे नका आंग सान सू की या नोबेल पारितोषिक विजेत्या एवढ्या मोठ्या नका नेत्या मागच्या 20-25 वर्षापासून नका या नजर कैदेत आहे. आंग सान सू की नजर कैदेमध्ये.
मागच्या 20 वर्षापासून. मध्यंतरी त्यांनी निवडणुका लढवल्या, त्यांचा पक्ष जिंकला सुद्धा. पण अचानक पुन्हा तिथे अचानक पुन्हा तिथे नका काय करण्यात आलं, अचानक नका पुन्हा तिथे आपला अचानक नका पुन्हा तिथे नका एक हे करण्यात आलं, खूप ज्याला म्हणतो बंड, आणि ते बंड करून पुन्हा त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं आणि त्यांचा पक्ष वगैरे डिझॉल्व्ह करण्यात आला आणि पुन्हा सर्व सत्ता मिलिटरीने आपल्याकडे घेतली. अशा प्रकारे म्यानमार मधल्या राजकीय अस्थिरतेचा, भारतीय अंतर्गत सुरक्षा आणि ऍक्ट ईस्ट धोरणावर होणाऱ्या परिणामावर चर्चा करा. याच्यामध्ये तर सर्वात पहिले म्यानमारची अस्थिरता कशामुळे आहे याच्यावर नका छोटंसं एक्सप्लेनेशन द्या. कारण 150 शब्दामध्ये आन्सर लिहायचं, 150 शब्दामध्ये तर 30-35 शब्द खर्च करा फक्त याच्यावर. मुख्य भाग, या म्यानमार मधली राजकीय अस्थिरता भारताच्या अंतर्गत सुरक्षेला धोका कसा आहे. एव्हरीबडी नोज, म्यानमार सोबत आपलं डायरेक्ट बाउंड्री आपली म्यानमार सोबत डायरेक्ट आपली बाउंड्री आहे. आणि काही दिवसापर्यंत भारताने म्यानमार सोबत किती किलोमीटर, 8 की 16 किलोमीटर पर्यंत दोन्ही देशातले लोक एकमेकांसोबत नका बिंदास येऊ शकतात, जाऊ शकतात, असा फ्री झोन होता, फ्री झोन भारत आणि म्यानमारचा. तो पण बंद करण्यात आला. आणि नका मग या म्यानमारमधून नका अनेक लोक नागालँडमध्ये, अरुणाचल प्रदेशमध्ये एंट्री आणि तिथे नका चायनाच्या दबावाखाली किंवा चायनाच्या पैशाच्या प्रभावाखाली भारतामध्ये बंडखोरी आणि दहशतवाद घडून आणतात. तर हे बंडखोर आहे, तस्करी. या तस्करीसाठी आपण ऑपरेशन सनराईज राबवलेला आहे. जातीय तणाव आणि ऍक्ट ईस्ट धोरणावर कोणता परिणाम होतो हे आपल्याला सांगायचं आहे. तर सर्वात पहिले याचा इंट्रोडक्शन मध्ये म्यानमार मधली राजकीय अस्थिरता, जी 2021च्या लष्करी उठाव आणि चालू असलेल्या जातीय संघर्षामुळे अधोरेखित झालेली आहे की नाही, जी भारताच्या अंतर्गत सुरक्षेला आणि ऍक्ट ईस्ट धोरणाला धोका निर्माण करते. ईशान्येकडली 1643 किलोमीटर लांबीची सच्छिद्र सीमा सामायिक केल्यामुळे भारताला बंडखोरी हालचाल, निर्वासितांचा प्रवाह, अंमली पदार्थाची तस्करी आणि विस्कळीत प्रादेशिक कनेक्टिव्हिटी सारख्या आव्हानाचा सामना करावा लागत आहे. तर यामध्ये म्यानमार मधली राजकीय अस्थिरता, म्हणजे म्यानमार मधली लोकशाही 2021 मध्ये संपूर्ण लष्करी उठाव झाला. आणि यामुळे नका भारताची 1643 किलोमीटरची नका जी सीमा आहे, ती सीमा सामायिक झाली आणि भारताला बंडखोरी हालचाल, निर्वासितांचा प्रवाह, अंमली पदार्थाचा तस्करी याचा आव्हान सामना करावा लागत आहे. हे इंट्रोडक्शन म्हणजे परफेक्ट आहे. इंट्रोडक्शन परफेक्ट आहे. नियर अबाउट वर्ड मर्यादा थोडी जास्त असली तरी इंट्रोडक्शन हे परफेक्ट आहे. मग आता याचा भारताच्या अंतर्गत सुरक्षेवर कसा परिणाम होतो यासाठी पहिला पॉईंट सांगितलेला आहे, बंडखोरांना सुरक्षित आश्रयस्थान. म्यानमार मधल्या अस्थिरतेमुळे त्यानंतर नागा सोशलिस्ट कम्युनिस्ट नेटवर्क NSCN, जी नागालँडमध्ये फार जास्त चर्चेमध्ये होती, उल्फा आणि ईशान्येकडल्या इतर बंडखोर गटांना आश्रय मिळालेला आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा संघटित होण्याची आणि सीमापार कारवाया करण्याची संधी मिळते. 1990च्या काळामध्ये या नागा, NSCN, उल्फा यांनी आपल्या भारतामध्ये फार जास्त दहशतवाद तयार केला होता. पण नका तो शांत केला भारताने. परंतु आता नका पुन्हा या म्यानमारमुळे त्यांना खत पाणी भेटत आहे. शस्त्र आणि अंमली पदार्थाची तस्करी वगैरे, विशेषतः गोल्डन ट्रायंगल. आता इथे जो गोल्डन ट्रायंगल भाग आहे ना, हा तुम्हाला डायग्राम काढता आली तर अजून चांगला. गोल्डन ट्रायंगल, ठीक आहे. जसं तुम्ही बघा गोल्डन ट्रायंगल ड्रग्ज, गोल्डन ट्रायंगल. तर तुम्ही जर इमेज बघितली हे बघा, गोल्डन ट्रायंगल हा गोल्डन ट्रायंगल आहे. तर तुम्ही तुमच्या सर्वसाधारण तुम्ही एक मॅप जरी काढला, मॅप जसा आपला भारत दाखवला, इकडे भारत, इंडिया, इकडे बांगलादेश आहे की नाही, इकडे भूटान, आणि का इकडे मग तुम्ही मॅप दाखवला तर हे म्यानमार, त्यानंतर का इकडे व्हिएतनाम आणि इकडे थायलंड. तर थायलंड, व्हिएतनाम आणि म्यानमार या तीन देशामधून एवढा खतरनाक ड्रग्ज येतो भारतामध्ये, आहे की नाही. या ड्रग्जमुळे नॉर्थ ईस्ट मध्ये HIV चे प्रमाण सुद्धा वाढलेले आहे. HIV चे आज आपल्या नॉर्थ ईस्ट मध्ये अनेक तरुणी या ड्रग्सच्या याच्यामध्ये हे झालेले आहे. ड्रग्सच्या याच्यामध्ये पूर्णपणे इन्व्हॉल्व्ह झालेले आहे या ड्रग्सच्या याच्यामध्ये पूर्णपणे. आणि हे याच्याचमुळे की हे थायलंड, व्हिएतनाम आणि म्यानमार इथून ड्रग्ज म्यानमारच्या मार्गे आपला भारतात, बांगलादेश, भूटान मार्गे भारतामध्ये येतो. आणि भारतातले हे सगळे नॉर्थ ईस्टचे राज्य त्या ड्रग्सचं सेवन करतात, तरुण आणि त्यामध्ये आपला जीव गमावतात, HIV चे पेशंट बनलेले आहे. या सगळ्या बाबी असा तुम्हाला मॅप काढता आला एकदम शॉर्ट. म्हणजे असं काही नाही, फक्त इकडे असा इंडिया दाखवला, त्याच्या बाजूला असं बांगलादेश दाखवलं आणि पटकन एक गोल्डन ट्रायंगल दाखवला. एकदम परफेक्शन नाही. मी तुम्हाला वारंवार ते सांगत आहे की समोरचा जो व्यक्ती आहे ना, तो तुमचे एफर्ट्स बघणार आहे. समोरचा जो व्यक्ती आहे तो तुमचे एफर्ट्स बघणार आहे. फक्त त्याला तुमचे म्हणजे कलाकृती बघायची नाही. आन्सर रायटिंग करताना तुमचे हँड रायटिंग सुद्धा तो बघणार नाही. त्याला फक्त वाचता आलं पाहिजे. पण त्यात तुम्ही असे मॅप वगैरे काढले तर त्याला वाटतं की यार
खूप प्रयत्न केले यांनी, जबरदस्त एफर्ट केले. आन्सर ओके, आन्सर नका, आन्सरपेक्षा एफर्टला नेहमी मार्क भेटतात हे लक्षात ठेवा. आन्सरपेक्षा एफर्टला नेहमी मार्क भेटतात, नेहमी लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. तर हे गोल्डन ओके, गोल्डन ट्रायंगल या भागातून अंमली पदार्थ आणि मोठमोठी शस्त्र येतात, ज्यामुळे आपल्या भारताच्या ईशान्य ओके, ईशान्य भारताच्या सुरक्षेवर परिणाम होतो. निर्वासितांचा ओघ आहे, राजकीय गोंधळामुळे रोहिंग्या ओके, रोहिंग्याचा प्रॉब्लेम हायलाइट करायचा. रोहिंग्या आणि इतर निर्वासितांचा ओघ वाढलेला आहे, ज्यामुळे मिझोराम, मणिपूर आणि अरुणाचल प्रदेशमध्ये स्थानिक संसाधनावर ताण येत आहे. सीमापार अतिरेकी सशस्त्र गट कायद्याचे उल्लंघन करून भारतावर हल्ले करतात, जसं की मणिपूर आणि नागालँडमध्ये दिसून आलेलं आहे, मणिपूर आणि नागालँडमध्ये दिसून आलेलं आहे. आणि सुरक्षा दलावर मानवतावादी आणि लॉजिस्टिक ताण. भारतीय सुरक्षा दल जे आहे ITBP वगैरे, त्यांना सीमा पाळत ठेवणे, मानवतावादी मदत वाढवावी लागेल, विकासात्मक आणि अंतर्गत पोलिसिंग प्राधान्य बसून संसाधने वाढवावी लागतात. So okay, these are the same point has been described in the described in English. Okay, what are the impact on India's internal security? The most impact is the insurgent safe havens for the terrorist organization like NAGA, NSCN, ULFA. Then arm and narcotics, okay, narcotics trafficking, especially the Golden Triangle, okay, especially the Golden Triangle. So you please try to put down or try to draw a very simple, okay, very simple. We can say ऊपर के ऊपर, like okay map. ओके, IR मध्ये मॅप काढता आला पाहिजे, IR मध्ये मॅप काढता आला पाहिजे. देन रेफ्युजी इन्फ्लो लाईक रोहिंग्या, क्रॉस बॉर्डर मिलिटन्सी अँड ह्युमॅनिटेरियन लॉजिस्टिक स्ट्रेन ऑन द सिक्युरिटी फोर्सेस. अंमली पदार्थ संबंधित गुन्हे आणि मनी लॉन्ड्रिंग, ओके, मनी लॉन्ड्रिंगचा सुद्धा प्रकार आपल्या भारतामध्ये फार जास्त पहिल्यापासून वाढलेला आणि आज जास्त वाढलेला आहे याच्यामध्ये. तर हे सगळे ओके, हे सगळे आपल्या अंतर्गत सुरक्षेसाठी प्रॉब्लेम आहे. हा प्रदेश मेथॅप्टेमाइन आणि हेरोईनच्या तस्करीचे केंद्रस्थान राहिलेलं आहे. मेथॅप्टेमाइन, ज्याला फक्त मेथ म्हणतात, मेथ ओके, ज्याला मेथ म्हणतात. तरुणाईमध्ये सर्वात जास्त प्रसिद्ध असलेला ड्रग्ज मेथ, ओके, मेथ ड्रग पुण्यामध्ये सुद्धा मागे सापडला गेला पुण्यामध्ये. तेव्हाच ना का मग लक्षात आलं की पुण्यापर्यंत हा ड्रग्ज कसा पोहोचला. हा ड्रग्ज एक तर अमेरिका म्हणजे कोलंबिया, ओके, कोलंबिया सारखे लॅटिन अमेरिकन देशातून येतं. तर भारत आणि लॅटिन अमेरिकेचं खूप मोठं डिस्टन्स आहे, पण पुण्यापर्यंत ड्रग्ज आले म्हणजे कोणत्या तरी जवळून भागातून आले. ऑब्वियस आहे गोल्डन, ओके, गोल्डन ट्रायंगल. थायलंड, व्हिएतनाम, ओके, थायलंड, व्हिएतनाम. अनेक आपल्या आपल्या भारतीय लोकांना थायलंडमध्ये जायचे चुलच आहे. अनेक आपले भारतीय लोक थायलंडमध्ये जातात आणि विदाऊट, ओके, विदाऊट नाही का ते हे म्हणतो आपण विदाऊट विजा वगैरे, अनेक वेळा चुकीच्या मार्गाने योग्य मार्गाने का ते ड्रग्ज वगैरे सुद्धा घेऊन येतात, ड्रग्ज वगैरे घेऊन येतात. भारताच्या ॲक्ट वगैरे भारताच्या ॲक्ट धोरणावर परिणाम, कनेक्टिव्हिटी प्रकल्पांना धोका, अस्थिरतेमुळे भारत म्यानमार थायलंड त्रिपक्षीय महामार्ग, कलादान मल्टीमोडल ट्रान्झिट ट्रान्सपोर्ट प्रकल्प आणि सिटवे बंदर यासारख्या प्रकल्पांना अडथळा येतो. व्यापारामध्ये सुद्धा व्यत्यय निर्माण झालेला आहे. म्यानमारची राजकीय अशांतता आणि सीमा बंद झाल्यामुळे, एक तर भारत आहे लोकशाही आणि भारत लोकशाहीचीच भाषा बोलतो, पण तिथे आता लोकशाही संपलेली आहे, तिथे आहे आता मिलिटरी डिक्टेटरशिप. आणि त्यामुळे या राजकीय अशांतता आणि सीमा बंद झाल्याने द्विपक्षीय व्यापारावर परिणाम होतो. 2022 मध्ये सुमारे 1.9 अब्ज अमेरिकन डॉलर होता, ज्यामुळे आग्नेय आशियासोबतचे आर्थिक एकत्रीकरण कमी होते. गुंतवणुकीची असुरक्षितता, पायाभूत सुविधा, ऊर्जा, दूरसंचार क्षेत्रातल्या भारतातल्या गुंतवणुकीला म्यानमारमधली अनिश्चित राजकीय वातावरणामुळे वाढलेला धोका सहन करावा लागतो. अनेक वेळा चायना या म्यानमारला पैसा देते आणि म्हणते की तुम्ही भारतासोबत संबंध थोडा भारतासोबत नका, भारतावर अटॅक करा. आणि ह्या ज्या संस्था आहे, आतंकवादी संस्था वगैरे, उल्फा, NSCN, नागा, यांना सुद्धा चायना खतपाणी देते. खतपाणी म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर ॲट ए टाइम 3-3, 4-4 गेम खेळतात. म्हणजे शेजारचे देश एकीकडे मैत्रीचा हात पण वाढवतात, म्हणजे त्यांचा डिप्लोमॅट भेटायला भारतामध्ये येईल आणि तेव्हाच नका इकडे दुसरीकडे नका त्या ड्रग्जवाल्याला पैसे सप्लाय करतील, तिसऱ्या याला नका आतंकवादी लोकांना पैसे देऊन हमला करण्याची तयारी ठेवतील. अशा प्रकारे चारी पाची गोष्टी ॲट अ टाइम करतात. ते लोक चारी पाची गोष्टी ॲट अ टाइम करतात. त्यानंतर नका गुंतवणुकीची असुरक्षितता, पायाभूत सुविधा, ऊर्जा, दूरसंचार क्षेत्रातल्या भारतीय गुंतवणुकीला म्यानमारमधल्या अनिश्चित राजकीय वातावरणामुळे वाढलेला धोका सहन करावा लागतो. आणि राजनीतिक मर्यादा, अस्थिरता, बिमस्टेक आणि मेकॉक गंगा सहकार्य यासारख्या प्रादेशिक मंचावर सुद्धा म्यानमारशी संवाद साधण्याच्या भारताच्या समीक्षेला प्रतिबंधित करते. तर याच्यामध्ये भारताच्या ॲक्टिस, ओके, भारताचं पहिले लुकीस धोरण होतं, लुकीस धोरण, पण ते 2014 नंतर ॲक्टिस करण्यात आलं. यामध्ये मेन प्रॉब्लेम आहे कनेक्टिव्हिटी, तोच कलादान, ओके, कलादान प्रोजेक्ट सर्वात मोठा. आणि भारत म्यानमार थायलंड त्रिपक्षीय महामार्ग जो आहे, कारण हा भारत म्यानमार थायलंड त्रिपक्षीय महामार्ग सुरू झाला तर आपल्याला यांच्या थ्रू नाही का, म्हणजे चायनाचा सुद्धा जो हे आहे, चायनाचा सुद्धा जो वाढलेला प्रभाव आहे तो कमी करता येतो, आपल्याला कमी करता येतो. त्यानंतर नका व्यापारामध्ये व्यत्यय, राजकीय अशांतता आणि सीमा बंद झाल्यामुळे द्विपक्षीय व्यापारावर प्रॉब्लेम, त्याचा आकडेवारी
आणि आता याच्यानंतर नेहमी लक्षात ठेवायचं, जेव्हा जेव्हा तुम्ही आता आयआरचा तुम्ही सध्या अभ्यास कसा केलेला माहित नाही, पण तुम्हाला अजून नका पुढचा बी अटेम्प्ट घ्यायचा आहे आणि आयआरचा अभ्यास करायचा आहे, एक स्पेशल डायरी मेंटेन करायची विद्यार्थी मित्रांनो, स्पेशल डायरी मेंटेन करायची. आणि इंडिया नेपाळ 10-15 पेज सोडायचे, इंडिया बांगलादेश 10-15 पेज सोडायचे, इंडिया अफगाणिस्तान 10-15 पेज सोडायचे किंवा 5-6 पेज सोडायचे. आणि म्हणजे जे फॅक्च्युअल डेटा आहे की इंडिया नेपाळ 1950 पासून पहिले जो मैत्री करार होता, मग नका कोणकोणत्या काळात नका कोणकोणत्या गोष्टी महत्वाच्या घडल्या इंडिया नेपाळमध्ये, आहे की नाही. आणि मग नका रिसेंटली काय चालू आहे, तर रिसेंटली काय चालू आहे तिथे जागा मोकळ्या सोडायच्या, म्हणजे स्पेस ठेवायची की जेव्हा जेव्हा या 2 दिवसात काही घडलं तर लगेच आपल्या डायरीमध्ये ते नोट डाऊन करायचं. तर हे ठरवून ठेवायचं की समजा इंडिया नेपाळवर प्रश्न येणार आहे, तर इंडिया नेपाळचा भूतकाळ संक्षिप्तमध्ये, प्रेझेंटमध्ये काय आहे, प्रेझेंटमध्ये कोणकोणत्या घडामोडी चालू आहे, प्रोजेक्ट कोणते चालू आहे, रेल्वे, विमानतळ किंवा भेटीगाठी, किंवा भांडणं कोणत्या गोष्टीमुळे चालू आहे, कालापानी, लिम्पिया धुरा, त्यानंतर का चायनाचा इम्पॅक्ट कसा पडताय, नेपाळमध्ये नाही का, नेपाळमध्ये कोणकोणत्या भारतीय ऑर्गनायझेशन काम करताय, असं सगळं लिहून ठेवायचं की नेपाळसोबत आपले राजकीय संबंध, नेपाळसोबत आर्थिक संबंध, आणि नेपाळसोबत आपले सामाजिक आणि सांस्कृतिक संबंध सुद्धा. आणि त्यामध्ये स्पेस ठेवायची की नेपाळसोबत काहीही घडलं पेपरमध्ये आलं की लगेच ते तिथे लिहून ठेवायचं. ओके, लगेच तिथे ते लिहून ठेवायचं. म्हणून नका डायरी मेंटेन करायची आयआरची. ओके, आयआरचे नोट्स डेली बेसिसवर काढावे लागतात. आयआरचे नोट्स डेली बेसिसवर काढावे लागतात. आयआरचे नोट्स डेली बेसिसवर काढावे लागतात. चीनचा धोरणात्मक फायदा, राजकीय अस्थिरता चीनला बीआरआय प्रकल्पाद्वारे आणि लष्करी संबंधाद्वारे म्यानमारमध्ये प्रभाव वाढण्याची संधी देते. या चीनने बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हमुळे अनेक देशांना आपला कर्ज देऊन गुलाम बनवलेला आहे. ऊर्जा प्रकल्पामध्ये विलंब, वगे श्वे गॅस प्रोजेक्ट सारखा जलविद्युत आणि नॅचरल गॅसच्या प्रकल्पांना विलंब होत आहे, विलंब. आणि आशियान एकत्रीकरणासाठी सुरक्षा दुवा जो आहे, म्यानमारच्या अस्थिरतेमुळे भारताला आशियान देशाशी असलेला संपर्क कमकुवत होतो, कारण म्यानमार आपला एकमेव मार्ग आहे, म्यानमार आपला एकमेव मार्ग आहे आशियान देशाशी जोडण्याचा, मॅपवर जर बघितला तुम्ही तर. आणि शेवटी मग निष्कर्ष दिलेला, याच्यामध्ये निष्कर्ष अशा प्रकारे हा निष्कर्ष दिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर बघितलं असेल, आता आपण आपला जो 1 तास आहे डिस्कशनसाठी, हा 1 तास, तर आपण 2च प्रश्न डिस्कस केले इथे. आणि बाकीचा बाकीच्या पेपरमधले पण तुम्हाला एक लक्षात आलं असेल की जेव्हा आपण क्वेश्चनचा फॉर्मॅट पाहतो, तर आय आर मध्ये नका तुम्हाला चालू घडामोडी सोबत नका संगनमत असणं फार महत्वाचं आहे. आणि गेल्या 4-5 वर्षात या 2 देशादरम्यान काय घडलं याचं रेडमेड दिमागात असलंच पाहिजे. म्हणजे प्रश्न निगेटिव्ह आहे की निगेटिव्ह येवो किंवा पॉझिटिव्ह येवो, गेल्या 4-5 वर्षात इंडिया अमेरिका, इंडिया रशिया, इंडिया नेपाळ, इंडिया बांगलादेश, इंडिया आणि एशियन कंट्री यांच्याबद्दल काय काय घडलेलं आहे, राजकीय, आर्थिकदृष्ट्या, सामाजिक, शैक्षणिकदृष्ट्या, हे तुमचं लिहून असलंच पाहिजे पॉईंट. म्हणजे हे पॉईंट तुम्हाला डायरेक्ट तिथे उतरवता आले पाहिजे, डायरेक्ट उतरवता आले पाहिजे. तेच ते पॉईंट आहे. आता पुढच्या वर्षी अजून 4 वर्षानंतर सुद्धा प्रश्न आला इंडिया म्यानमार, तर कलादान मल्टीमॉडल प्रोजेक्ट लिहावा लागेल. कलादान गोल्डन ट्रायंगल लिहावं लागेल, कारण या फिक्स झालेल्या गोष्टी आहे, फिक्स झालेल्या गोष्टी आहे की नाही. तर सगळ्यांना लक्षात आलं आजचा पेपर डिस्कशन मध्ये जे नेमके कोणकोणते पॉईंट आहेत ते तुम्हाला लक्षात आले का? लक्षात आले तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो? एव्हरीवन, तुम्हाला पेपर सॉल्व्ह करताना तुमचा अप्रोच कसा असला पाहिजे लक्षात ठेवा. आय आर वर तुम्हाला म्हणजे जीएस पेपर 2 आणि PSIR मध्ये भरपूर प्रश्न आहे बरं. आय आर वर भरपूर प्रश्न, पॉलिटी आणि PSIR दोन्ही मध्ये फायदा होतो तुमचा, दोन्हीमध्ये फायदा होतो. PSIR आणि याच्यामध्ये दोन्हीमध्ये भरपूर फायदा होतो. ओके, तर तुमचा आन्सर रायटिंग करताना डिस्कशनचा मेन पॉईंट काय होता? डिस्कशनचा मेन पॉईंट, तुम्हाला आन्सर रायटिंग करताना तुम्हाला आन्सर रायटिंग करताना तुम्हाला अप्रोच माहित असला पाहिजे. अप्रोच सर्वात महत्वाची गोष्ट आहे. अप्रोच याच्यामध्ये पॉईंट तुमचे पण बदलू शकतात, माझे पण बदलू शकतात. आपण जेव्हा अभ्यास करतो असं काही नाही की हे मॉडेल आन्सर, पण हेच आन्सर असं यायला पाहिजे असा अर्थ नाही. तुम्ही तुमचे आन्सर चेंज करू शकता. तुम्हाला जे पॉईंट माहिती आहे, मीच तुमच्या जागी विद्यार्थी म्हणून असतो तर मी नका चायनाचा इम्पॅक्ट जरा जास्त टाकला असता, याच्यामध्ये चायनाचा इम्पॅक्ट जास्त टाकला असता. आणि त्यामध्ये कनेक्टिव्हिटीमध्ये सुद्धा एक्झाम्पल दिली असते मी. कनेक्टिव्हिटीमध्ये एक्झाम्पल गोल्डन ट्रायंगलची नका मी हे काढली असती, डायग्राम काढली असती, म्हणजे मॅप काढला असता गोल्डन ट्रायंगलचा. असे सगळे काय हे दाखवले असते मी. तर अशामध्ये तर आन्सर आपले चेंज होऊ शकतात, हे लक्षात घ्या. आन्सर आपले चेंज होऊ शकतात.
तर भेटूया ओके, भेटूया आता पुढची जेव्हा टेस्ट होईल त्या टेस्टच्या डिस्कशनसाठी ओके आपण भेटूया, त्या टेस्टच्या डिस्कशनसाठी आपण पुढच्या भेटूया. धन्यवाद, थँक्यू सो मच, थँक्यू.